धोकादायक पुलामुळे नागरिकांच्या जीवाला धोका. नरपड चिखले आंबेवाडी मार्गाची दुरावस्था. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील नरपड ते चिखले आंबेवाडी या महत्त्वाच्या मार्गावरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून या पुलामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक आणि शेतकरी वर्गाने याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. सदर पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी सिमेंट काँक्रीट उखडून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या कडेला सुरक्षेसाठी असलेली रेलिंग तुटलेली किंवा पूर्णपणे गायब झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हा मार्ग अधिकच धोकादायक ठरतो आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. या मार्गाचा वापर नरपड, चिखले, आंबेवाडी तसेच आसपासच्या आदिवासी पाड्यातील नागरिक दररोज करतात. शेतमालाची वाहतूक, शाळा तसेच अत्यावश्यक सेवांसाठी हा एकमेव मार्ग असल्याने पुलाची अवस्था चिंताजनक ठरली आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यास पुलावरून जाणे अत्यंत धोकादायक होते. या अपघाताची शक्यता अधिक वाढते. स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे की अनेक वेळा ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी देण्यात आल्या आहेत, मात्र केवळ पाहणी करून आश्वासन देण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातो आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा तोल जाऊन किरकोळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पुलाची दुरुस्ती किंवा नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी जोर धरून होते आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात तरी सुरक्षेसाठी रेलिंग बसवणे, खड्डे बुजवणे, इशारा फलक लावणे आवश्यक असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीनं लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावरच येणार अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जाते आहे.